नमस्कार, मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पती नांदायला नेत नसेल किंवा पत्नी ही नांदायला येत नसेल तर अशा वेळी काय करावं या संबंधित आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर पती बऱ्याच दिवसापासून पत्नीला नांदायला नेतच नसेल, कोणा ना कोणा कारणावरून त्यांचे भांडण होत आहेत आणि पत्नी ही माहेरी आहे, पती त्याच्या घरी आहे आणि तो आपल्या पत्नीला नांदायला घेऊन येत नाही, किंवा पत्नी ही वारंवार बोलावून आपल्या सासरी नांदायला येत नाही, ती काही ना काही ठोस कारण नसताना देखील माहेरी राहते आणि आपल्या पतीसोबत नांदायला ती सासरी जात नाही। अशा प्रसंगी काय करावं? तर अशा प्रसंगी पहिल्यांदा वकिलामार्फत एक नोटीस पत्नीने पतीला पाठवावी, किंवा पतीवरती हा प्रसंग असेल तर त्याने आपल्या पत्नीला एक नोटीस पाठवावी आणि त्या नोटीसमध्ये अशा प्रकारचं मेन्शन करावं की बऱ्याच दिवसांपासून तू तुझ्या माहेरी राहते आहेस, तर मी तुला 3-4 महिन्याचा एक उदाहरणासाठी एवढा कालावधी देतो आणि एवढ्या कालावधीपर्यंत तू नांदायला यावं। जर त्या ठिकाणी स्त्री असेल तर तिनं पतीला तशा प्रकारची नोटीस द्यावी वकिलामार्फत की मी एवढ्या दिवसाचा तुम्हाला कालावधी देणार आहे आणि एवढ्या दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही मला स्वतः येऊन नांदायला घेऊन जावं, अशा प्रकारची नोटीस पहिल्यांदा पाठवायची आहे। या नोटीसचा देखील काही फायदा झाला नाही तर पुढं काय करायचं, तर जिल्हा न्यायालयामध्ये हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 9 नुसार विवाह पुनर्स्थापित करून देण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करावायचा आहे। या माध्यमातून दोन्ही पार्टीला त्या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी रीतसरपणे पूर्ण केस चालवली जाईल आणि अशा प्रकारचे प्रकरणं सुटण्याचे चान्सेस जास्त असू शकतात। आपली माहिती आवडली असल्यास माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।